तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 25 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऐश्वर्या कशीबशी आपली सुटका करून घेते आणि ती मकरंद जानकी जिथे आहेत तिकडे इकडते. तिने ज्यूसमध्ये काहीतरी टाकलेलं असतं. मकरंद तो ज्यूस पितो आणि त्याच्या तोंडातून फेस यायला लागतो. मकरंद खाली पडतो आणि तडफडत मरून जातो. जानकीला मकरंदविषयी खूप दया वाटते. जानकी मकरंदला काय झालं हे बघायला लागते. ऐश्वर्या धावत येते. ऐश्वर्या म्हणते, जानकी तू गेलाय, जा लवकर. अगं पोलीस येत आहेत, तू जा इथून. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेते, तू जा. जानकी तिथून निघून जाते. ऐश्वर्या सगळे ग्लास वगैरे पुसते आणि मनात म्हणते, जानकी मला माहिती आहे काहीही झालं तरी तू मला या सगळ्यामध्ये अडकू देणार नाही. माझी पूर्ण खात्री आहे तू या सगळ्यातून मला वाचवणार म्हणजे वाचवणारच. आत्तापर्यंत सगळ्यांनी ऐश्वर्याची गद्दारी पाहिली आहे, पण आता इमानदारी बघतील. आता जानकीने मकरंदला मारले. मकरंदला मारल्यावर माया काय करते आता? मकरंद तिचा जीव की प्राण होता, पण आता मकरंदच राहिला नाही म्हटल्यावर माया कशी पेटून उठते आणि ऐश्वर्या जानकी तिला पुरून कसे उरतायत हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी मकरंदसमोर पडलेली असते. जानकी जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा तिला समोर मकरंद दिसतो. मकरंद व्हीलचेअरवर, त्याला बोलता येत नाही, चालता येत नाही, हात हलवता येत नाही. जानकीला एकदम धक्का बसतो. मकरंदची ती अवस्था बघून जानकीला खूप वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. जानकी म्हणते, मकरंद तेव्हा तू पडला होतास दरीमध्ये, तुझ्या बहिणीने तुला वाचवलं का? मकरंद इशाऱ्याने हो म्हणतो. जानकी म्हणते, तेव्हापासून म्हणजे 12 वर्षापासून तू हा असा आहेस? आणि मकरंद, मला ऋषिकेशला आमच्या घरच्यांना सगळ्यांना वाटत होतं की तू आम्हाला त्रास द्यायला येतोयस. मास्कमॅन म्हणून तू नाही तर तुझी बहीण माया येत होती. मकरंद, अरे हे का केलंस तू असं? 12 वर्षापासून तू हा असा आहेस या अवस्थेत. अरे तुझ्यासाठी आम्ही किती प्रयत्न केले माहिती आहे का? तू वरून खाली पडलास, त्यानंतर आम्ही तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तू गेला ही बातमी कानावर आली तेव्हापासून वाईट वाटत होतं रे. पण तू या अवस्थेत आहेस हे माहितीच नव्हतं. तुझ्या बहिणीने तुला असं ठेवलं आणि ती आमचं सूड उगत होती. मकरंद, अरे काय ही अवस्था करून घेतली तुम्ही दोघा बहीण भावांनी. अरे तेव्हासुद्धा माझ्या मागे लागला होतास तू. मला काय बांधून ठेवलं होतं, व्हीलचेअरवर बसून माझ्यासोबत लग्न करणार होतास. अरे काय लावलं हे सगळं? मकरंद, आत्तासुद्धा तू या सगळ्या मागे असशील ना तर मी तुला शेवटचं सांगून ठेवते, तुझे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाही. माझं कुटुंब, माझी माणसं, माझा नवरा हे माझं जग आहे. तू काहीही केलं ना तरी मी तुझी कधीच होणार नाही. त्या मायाला पण सांगून ठेव, पलटवार मी करणारच. तर इथे माया सारंगला भेटायला येते. माया सारंगला म्हणते, सारंग अहो तुम्ही आलात, मला तुमच्याशीच बोलायचं होतं, भेटायचं होतं, पण बघितलं ना घरी सगळे गैरसमज करून ठेवलेत त्या ऐश्वर्याने. सारंग म्हणतो, अहो तुम्ही घरी तरी येऊन बघा ना, सगळे विश्वास ठेवतील तुमच्यावर. माया म्हणते, नाही हो, जानकी वहिनीलाच घोळात घेतले त्या ऐश्वर्याने. तुम्ही डिवोर्सचा निर्णय घेतला ना ते तिला आवडलं नाही. तिला वाटतंय की तुम्ही डिवोर्स घेतल्यानंतर आपण दोघं लग्न करणार आणि सुखात राहणार. तिला तेच बघवलं जात नाही आहे. मला तर आता वाटायला लागले की मी प्रेम करून खूप मोठी चूक केली आहे. सारंग विचारतो, असं का बोलताय तुम्ही? माया म्हणते, त्या ऐश्वर्याने माझ्या आयुष्याची पूर्ण वाट लावून टाकली. माझ्या आईवडिलांना मारून टाकलं आणि आता पुन्हा मला एकटं पाडण्याचं बघते. सारंग म्हणतो, माया तुम्ही एकट्या नाही, मी तुमच्यासोबत आहे. मी कधीच तुम्हाला एकटं पडू देणार नाही. मी तुमच्यासोबत असेल. सगळं माझं कुटुंब, जग, माणसं सगळे विरोधात गेले ना तरी मी तुमच्या विरोधात कधीच जाणार नाही. मी कायम तुमच्यासोबत असेल. माझा तुमच्यावर कायम विश्वास असेल. तुम्ही नका घाबरू. मायाला हेच हवं असतं. सारंग माया एकमेकांना मिठी मारतात. मायाला खूप आनंद होतो. या सारंगला आपण घोळात घेतलं आहे. आता काय, ऋषिकेशचं घर तोडायचं हा तिचा पुढचा प्लॅन असतो. तर इथे जानकीला ऐश्वर्याचा फोन येतो. ऐश्वर्या म्हणते, जानकी आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे तू तिथे पोहोचली आहेस. जानकी म्हणते, ऐश्वर्या बरं झालं आपण तो प्लॅन केला, त्यामुळे आपल्याला पत्ता तरी लागला ना आणि आपण मकरंदपर्यंत पोहोचलो. ऐश्वर्या विचारते, मकरंदपर्यंत म्हणजे मकरंदच मास्कमॅन आहे? जानकी म्हणते, नाही, मास्कमॅन ही माया होती. मकरंद माझ्या समोर बसलाय व्हीलचेअरवर. तो बोलू शकत नाही, चालू शकत नाही, हलू शकत नाही.
माझ्या आयुष्यात कटकारस्थानं करणारी माया होती. ऐश्वर्या, आता काहीही कर आणि पोलिसांना लवकर इथे घेऊन ये. ऐश्वर्या म्हणते, तू तिथेच थांब, मी पोलिसांना फोन लावते. ऐश्वर्या जानकीचा फोन कट करते आणि पोलिसांना फोन लावते. ऐश्वर्या पोलिसांना सांगते की जानकीला किडनॅप केले. पोलीस आधी काही विश्वास ठेवायला तयार नसतात. ऐश्वर्या त्यांना पटवून देते आणि लवकरात लवकर यायला सांगते. त्यांना लोकेशन पाठवते. पोलीस इथून निघतात. इथे ऐश्वर्या आतमध्ये जाणार असते आणि तेवढ्यात तिथे मायाची माणसं येतात. मायाची माणसं ऐश्वर्याला पकडतात आणि एका रूममध्ये कोंडून ठेवतात. मायाची माणसं मायाला फोन लावतात आणि ते मायाला सांगतात की ऐश्वर्याने दगा केलाय. ती जानकीशी हात मिळवणी करून इथपर्यंत पोहोचली. आम्ही तिला बांधून ठेवले. माया अजून चौथाळून उठते आणि ऐश्वर्याची जानकीची वाट लावायचे ठरवते. तर इथे ऋषिकेशने इलेक्शन जिंकले, त्यामुळे तो बाजार समितीचं काम हातात घेतो. तो खुर्ची सांभाळतो, दिवसभर काम करतो आणि घरी येतो. आपण काय काय केले हे त्याला जानकीला सांगायचं असतं. ऋषिकेश जानकीला फोन लावतो. इथे जानकी फोन उचलणार तेवढ्यात मकरंद मागून येतो आणि तो जानकीच्या हातावर जोरात मारतो. जानकीच्या हातातला मोबाईल खाली पाडून टाकतो. जानकी, मकरंद पूर्ण बरा झालाय, आपल्या समोर उभा आहे, तो चालू फिरू शकतो, बोलू शकतो, हे बघून एकदम शॉकमध्ये जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.